राष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संधालामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जाहीर केला असून एकता दौड ही देशाला तंदुरुस्त करण्याची संकल्पना आहे। या उपक्रमात 21,000 धावपटू सहभागी झाले असून पुढील 14 दिवस विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत। ऑलिम्पिक निवडणुकीबाबत त्यांनी सांगितले की राजकीय दृष्टिकोनातून न पाहता हा निर्णय घेतला जात आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अजितदादांसोबत चर्चा झाली असून निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। विश्वकप विषयी बोलताना मोहोळ म्हणाले, भारताच्या महिला संघाला माझ्या शुभेच्छा। आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत। गुन्हेगारीवर भाष्य करताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई सुरू आहे। गुन्हेगाराला सूट मिळणार नाही। जैन बोर्डिंग प्रकरणावर त्यांनी सांगितलं, जैन बांधवांच्या मनासारखा निर्णय झाला असून त्यांची जमीन त्यांना परत मिळाली आहे। सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। माननीय मोदीजींनी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून अगोदरच जाहीर केला आणि या निमित्तानं देशभरामध्ये अनेक कार्यक्रम होत असताना राष्ट्रीय एकता दौडची सुद्धा संकल्पना पुढे आली आणि माननीय मोदीजींनी सांगितल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित सुद्धा अनेक कार्यक्रम व्हायला लागले। तर या 150व्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यामध्ये जो आमचा खासदार क्रीडा महोत्सव होतोय, ज्याच्यामध्ये 37 खेळ, त्याचंही उद्घाटन आज झालं। जवळजवळ 14 दिवस या शहरात 37 वेगवेगळ्या सगळे ऑलिम्पिक असतील, त्यातला समावेश असलेल्या सगळ्या खेळांच्या स्पर्धा या पुढच्या 14 दिवस पुण्यामध्ये होत आहेत। आजची मॅरेथॉन ही त्यातलाच एक भाग होता। जवळपास 21,000 रनर्स धावपटूंनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि एकूण हे 37 खेळ आणि आजची मॅरेथॉन जर पाहिली तर जवळजवळ 40,000पेक्षा अधिक खेळाडू आमच्या या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत। माननीय मोदीजी जेव्हा म्हणतात की 140 कोटी जनतेच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी विकसित भारताचा संकल्प केलाय, त्यासोबतच यालाच अनुसरून फिट इंडिया ही संकल्पनाही पुढे आली। केवळ विकासाच्या दृष्टीनं आपण पुढे जाणार नाही, तर हा देश तंदुरुस्त झाला पाहिजे, हा देश फिट झाला पाहिजे, इथला युवा सक्षम झाला पाहिजे, तो शक्तिशाली झाला पाहिजे आणि म्हणून फिट इंडिया मुवमेंट सुरू झाली आणि त्यातूनच खासदार क्रीडा महोत्सवाचा सुद्धा जन्म झाला। देशामध्ये अनेक ठिकाणी असे महोत्सव होत आहेत। मला आनंद वाटतो की पुण्यासारख्या शहराचं जेव्हा मी प्रतिनिधित्व करतो, माझ्या पुण्यानं या देशाला, या राज्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले, ऑलिम्पियन्स दिले, एशियन गेम्समधले विजेते, पदक विजेते दिले, राष्ट्रकुल विजेते दिले, नॅशनल गेम्सला असे असंख्य खेळाडू जे अर्जुन अवॉर्डी आहेत, छत्रपती अवॉर्डी आहेत, ध्यानचंद पुरस्कार विजेते आहेत, असे असंख्य खेळाडू या पुण्याने राज्याला आणि देशाला दिले आणि म्हणून हा महोत्सव साजरा करत असताना आज आपण पाहिलं उद्घाटनाला अंजली भागवत असेल, शकुंतला खटावकर असेल, शांताराम जाधव असे अनेक पुण्यातले खेळाडू, मनोज पिंगळे जे ऑलिम्पियन आहेत, आज अंजली भागवत ज्यांना खेलरत्न पुरस्कार आहे, हे पुण्याचे अभिमान आहेत। ही सगळी आज त्यांच्या शुभ हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचं आज उद्घाटन झालं। मला आनंद वाटतो की या पुण्याची एक क्रीडा संस्कृती आहे, ती सुद्धा या निमित्तानं आम्हाला समृद्ध करता येईल। आज हजारो खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला निर्माण करता येईल आणि म्हणून या सगळ्या क्रीडा संघटनांची एकत्र पद्धतीनं आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलं। त्यामुळे मला असं वाटतं की या पुण्यामध्ये आमच्या आज खेळाडूंसाठी एक स्वतंत्र अशा पद्धतीची एक व्यवस्था सुरू झाली, त्याचा निश्चित पुणेकर स्वागत करतात, उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून 150व्या सरदार पटेलांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मॅरेथॉनचं यशस्वी आयोजन झालं। देशभरातलं सगळ्या राज्यातनं खेळाडू आले, विदेशातनं अनेक देशातनं खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, याचं आजचं वैशिष्ट्य आहे। ऑलिम्पिकची निवडणूक होती आज, कसं बघता आणि काही जागा ज्या आहेत अध्यक्षपदी काही समझोता झालाय का? नाही, याच्यामध्ये आज संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल, पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये। अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेले क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील, माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल
आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल. आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. अध्यक्षपदी काय मत? पण तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल. पण आता एक नक्की आहे की निवडणूक होणार नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी 4च्या सर्वसाधारण सभेमध्ये नक्की होईल. काय साधारणतः किती जागा काय असं काय? नाही, तेच मी म्हटलं की चर्चा कालही चालू आहेत, आजही चर्चा होतील आणि संध्याकाळी त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. निम्मा-निम्माचा फॉर्म्युला आहे. 100% समझोता झाला. एकत्रच आम्ही सगळा आजचा जो काही निवडणुकीचा कार्यक्रम होणार नाही, आम्ही नियुक्तीने आणि एकमतानं सगळ्या मिळणार. शिरगावकरांवरती एवढे आरोप केले गेले, त्यांच्या संदर्भात काय निर्णय झालाय? आज मी तेच सांगितलं की कालही चर्चा आली, आजही होईल. आत्ता निवडणूक होणार नाही, एकमतानं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी होईल, पदाधिकारी जाहीर होतील. धन्यवाद. काही खेळाडू म्हणाले तुम्ही ऑलिम्पिक वर जाणार आहे, मग काय या तोच विषय. नंतर जाणार आहे का? नाही, हाच विषय आहे. अध्यक्ष कधी होणार आहेत अण्णा? आज डिक्लेअर होईल ना 4 वाजता. शिरगावकर संदर्भातला पाठपुरावा सुरू सगळं संध्याकाळी कळेल. निम्मा-निम्माचा फॉर्म्युला आहे का असं काय? मी तेच म्हणलं की थोडासा वेळ द्या. संध्याकाळी मुंबईमध्ये हे झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल. संयुक्त पत्रकार परिषद अजितदादा आणि मी स्वतः एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळे आपल्याला माहिती मिळेल. आज महिलांची final होती. प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा आज हा दिवस आहे, क्षण आहे की आपण जर पाहिलं तर उपांत्य फेरीमध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाला इतकं मोठं लक्ष्य पार करून आपल्या महिला संघाने विजय मिळवून दिला, प्रत्येक भारतीयाचं छाती अभिमानानं फुगली आहे. त्यामुळे आज एक भारतीय, या देशातील भारतीय नागरिक आज आमच्या या महिला संघाच्या विश्वकपच्या फायनलसाठी आम्ही सगळे आतुर आहोत. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, आशीर्वाद सगळ्यांनी त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की हा विश्वकप आमच्या महिला संघ नक्की जिंकेल. नाही, पुणे शहरात जी गुन्हेगारी वाढली त्या संदर्भात परत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात. त्या काल पुन्हा गँगवर जो आहे तो सुरू आहे. मागच्या काही दिवसातल्या ह्या घटना निश्चितच चिंताजनक आहेत आणि मलाही वाटतं की आम्ही सातत्याने याच्यावरती बोलतोच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं काल या संदर्भातल्या सूचना पोलीस आयुक्तांनाही दिलेल्या आहेत. माझंही सकाळी त्यांच्याशी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्था हा नीट राहण्यासाठी निश्चितपणे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काम आम्हाला 100% करायचं की या शहरातली गुन्हेगारी कमी कशी करता येईल, त्याचा बिमोड कसा करता येईल, याच्या सगळे मिळून आम्ही काम. पोलीस आयुक्त वारंवार सांगतात की आम्ही गुन्हेगारीवर काम करतोय, ती नष्ट करण्यासाठी काम करतोय, पण मागच्या काही दिवसांपासून सतत या घटना वाढतायत. ते कुठेतरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.